वेलकम बॅक टू माय चॅनल फ्रेंड्स. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या चॅनलवरती. तुम्हाला आजचं माझं बॅकग्राऊंड बघून कळालं असेल की मी कुठंतरी वेगळ्या ठिकाणी आलोय. वारकऱ्यांसाठी स्वर्ग मानल्या जाणाऱ्या विठ्ठल आणि रखुमाईच्या पंढरपूर नगरीत. अफजल खान विटंबना करायचे मंदिरांची. आणि अहिल्याबाई होळकरांना गेले 31 तारखेला 300 वर्ष. सगळ्या प्रकारच्या तुळशी इथे लावल्या गेलेल्या आहेत आणि एकमेव नारद मुनींचं मंदिर हे आपल्या पंढरपूरमध्ये. सगळ्यात चविष्ट आणि रुचकर असे वडे आपण जाऊन बघूयात. वडे पण टेस्ट करून सांगतो मी वडे कसे आहेत. आपण पंढरपूरमध्ये जेव्हा येतो, पंढरपूरमध्ये आल्यानंतर विठ्ठलाचं दर्शन करण्याच्या आधी या मंदिरातून येतं दर्शन घेतल्याशिवाय आपण पुढं मंदिराकडे जायचं नाही. तुम्ही जरी पंढरपूरमध्ये पर्यंत आला तर इथं दर्शन घेऊनच पुढे जा. आता आपण आलोय भक्त पुंडलिकाच्या मंदिरामध्ये, जो आपल्या वृद्ध आई वडिलांची सेवा एवढी मनोभावी करतो की त्या सेवेने चक्क भगवान विष्णू त्याच्यावर प्रसन्न झाले. त्याने भगवान विष्णूंना विटेवर थांबण्यासाठी सांगितलं. अशा प्रकारे भगवान विष्णू स्वयं विठ्ठल रूपाने पंढरपुरात आले. आता मी आलोय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या वाड्यामध्ये. पंढरपूरमध्ये पुंडलिकाच्या घाटावरती म्हणजे चंद्रभागेच्या घाटावरती जेव्हा आपण वर येतो तेव्हा वर येतानाच त्यांचा इथं वाडा आहे. त्या वाड्यामध्ये त्यांनी राम मंदिराची स्थापना त्या काळामध्ये केली होती. राम मंदिरासोबतच त्यांनी याच्यामध्ये हनुमानाची सुद्धा स्थापना या मंदिरामध्ये केली होती. तुम्ही बघू शकता हा पूर्ण वाडा त्या काळामध्ये त्यांनी बांधला होता. तुम्ही आता या मंदिरामध्ये बघू शकता. या मंदिरामध्ये जेव्हा आपण सगळ्या लाईट बंद करतो त्या वरच्या देवळीतून एक सूर्यप्रकाश येतो की जो की या मूर्त्यांवर सरळ पडतो आणि या फक्त मूर्त्याच आहेत की ज्या प्रकाशमान होतात आणि हा पूर्ण परिसर हा अंधारामध्ये असतो. ह्या अशा प्रकारचं कन्स्ट्रक्शन त्या काळामध्ये त्यांनी केलं होतं. आता तुम्ही इथं बघू शकता एकदम राम मंदिराच्या समोरच इथं हनुमानाची मूर्ती स्थापन केलेली आहे. पण ती हनुमानाची मूर्ती तुम्ही एकदा निरखून बघा नीट. मूर्ती हनुमानाची आहे पण त्याचा पूर्ण शरीरावरच्या रचना आकृती जर बघितलो सेम पांडुरंगाच्या मूर्तीसारखी आपल्याला बघायला भेटतील. दिसतात तुम्हाला? पूर्ण त्या मूर्तीवरची रचना बघा. पूर्ण पांडुरंगाच्या मूर्तीसारखी मूर्ती वाटते. आणि अहिल्याबाई होळकरांना गेले 31 तारखेला 300 वर्ष झाली. अहिल्याबाई होळकरांना त्यांनीच बांधलेला ही वाडा. त्यांनी स्वतः बांधला. त्यांच्या हयातीत त्यांनी सगळी कामं केलेले. अच्छा. वाडे, विहीर, घाट, धर्मशाळा, जीर्णोद्धार, महादेवाची मंदिरं सगळी त्यांच्या हाताने झालेले. म्हणजे देवासाठी जेवढं करता येईल तेवढं त्यांनी करून सगळं केलं. आणखी वाड्यामध्ये तळघर वगैरे काही? काय नाही, ती 2च तळघर आहेत. 2 तळघर आहेत फक्त. अच्छा. आणि याचं बांधकाम जे पूर्ण लाकडी आहे, सगळं सागवान आहे, प्युअर सागवान आहे सगळं आहे ना. आणि त्याची मजबूती पण भरपूर आहे वाटतं. ह्याच्यावर हत्ती फिरवलेला आहे. हत्तीचा वाडा म्हणतात, होळकर वाडा म्हणतात. त्यांच्या हस्तेच रामाची स्थापना झाली. आणि त्या हनुमानाची पण रामांची. अच्छा. तिथं महादेवाचं मंदिर होणार होतं पण पाया खांदाच्या वेळेस दास मारुती निघाली म्हणून रामाची स्थापना केली. अच्छा अच्छा अच्छा. हा वाडा 18व्या शतकामध्ये अहिल्याबाई होळकर यांनी बांधला होता. या वाड्यामध्ये गेल्यानंतर अहिल्यादेवी होळकरांचं इथं वास्तव्य असल्याची अनुभूती आपल्याला होते. हा वाडा नदीच्या काठावर असल्यामुळे कित्येक वेळेस असं झालंय की पूर आला आणि त्या पुरामुळे वाड्यातील सगळी लाकडं भिजलीत. पण तरी सुद्धा या वाड्याचं लाकूड आज सुद्धा मजबूत आणि भक्कम आहे. ह्या वाड्यामध्ये सध्या बघायला गेलं तर ह्या वाड्याचा अजून सुद्धा लाकडी बांधकाम अजून पण मजबूत आहे. आणि ह्याचं लाकूड पण बघितलं तर म्हणजे नदीला पूर आला तर पाणी इथं पण मधीपर्यंत येते. सगळं पाण्यात असते, हे पूर्ण पाण्यात असते. तरी सुद्धा लाकडाला अजून काहीच झालेलं नाही. म्हणजे लाकूड एवढं लागत नाही त्याला वाळवी नाही, काही नाही, काही नाही, काहीच नाही. म्हणजे कित्येकदा पाण्यात भिजला असेल, ती लाकूड खराब झाला असेल पण कधीच काही नाही. आता हे पूर्ण वरचं कसं आपण बघतोय ह्याचा पूर्ण पूर्ण लाकूड दिसतंय. ह्याची मजबूती काय असेल त्या काळामध्ये. आपण जिथं आता चाललोय तिथं विष्णूच्या पायाचे ठसे आहेत. म्हणजे विष्णूचे पावलांचे तिथे ठसे उमटलेले आहेत. विष्णूंचे पावलांचे ठसे आहेत. अच्छा. विष्णुपद मंदिर
हो. म्हणून तिथं नाव दिलंय वाटतं. म्हणून त्याचं नाव दिलंय. हा. ही दोन. हा. श्रीकृष्णाची मधली बासरी ही बासरी आणि ही दोन. कायद्याची वाटी श्रीकृष्णाची पायाची हे पूर्ण. तिला एकमेव नारद मुनींचं मंदिर हे आपल्या पंढरपूरमध्ये आहे. कुठं आहे ते? हे बघ तुला दिसत असेल. हो हो तेच तेच. अख्ख्या भारतात कुठंच नाही, इथंच आहे ते मंदिर. हो, आपल्या पंढरपूरमध्ये तेवढंच. ते बी चंद्रभागेच्या मधोमध आहे. आपण आलोय नारद मुनीच्या मंदिरापाशी. हा. भारतामध्ये एकमेव मंदिर आहे नारद मुनीचं. इथं. हा, आणि जे अख्खे काय पंढरीला गेले येडवणी काय पाहिलं, नारद मुनी मंदिर पाण्यामध्ये राहिलं. पूर्वीच्या लोकांचं असं म्हणणं आहे की विठ्ठल रुक्मिणीमध्ये भांडण लावली म्हणून पाण्यामध्ये जागा दिलेली आहे त्यांना. हा. 6 महिने मंदिर बुडून असतं, 6 महिने उघडं असतं. उन्हाळ्यात उघडं असतं, पावसाळ्यात पाणी आले का बुडून जातं. हा. म्हणून याला नारद मुनीचं मंदिर आणि नारद मुनी स्वयंभू मूर्ती आहे पूर्वीची. अख्ख्या भारतात फक्त भारतात एकमेव मंदिर आहे. एकमेव मंदिर आहे असं. अच्छा. पुरातन मंदिर आहे. अच्छा. आणि 12 ज्योतिर्लिंग बी आहे तिथं पाण्यामध्ये. तिकडे आहेत का? तिथं पाण्यामध्ये आहेत समोर. अच्छा, इथं. हा, बाहुबली. ते 12 ज्योतिर्लिंग आणि नारद मुनीचं मंदिर. होय. दिसायला का? हा, आता ही पाणी कमी असल्यामुळे दिसते. हा हा हा. पाणी वाढल्यावर पण नाही दिसत का? दिसत नाही. अच्छा अच्छा अच्छा. ही नारद मुनींना लग्नाची पहिली पत्रिका आपल्या पंढरपूर तालुक्यात समधी आणून ठेवते इथं नारद मुनीला? नारद मुनींना अच्छा. पहिली लग्नाची पत्रिका देतात, भांडणं वगैरे काय लागून कळ लागून म्हणून. हा, परंपरा आपल्या इथं. हा, मान देतात नारद मुनींना लग्नाला या म्हणून आमंत्रण द्यायला. अच्छा अच्छा अच्छा. 12 ज्योतिर्लिंग जे आहेत गुप्तलिंग महादेव म्हणून ओळखले जातात. शिवलिंग पूर्वीपासूनच. अच्छा. पूर्वीच्या लोकांनी जी तुला म्हणजे अफजल खान विटंबना करायचे मंदिरांचे, त्या टायमाला जी मूर्ती आणून ठेवले शिवलिंग ते पूर्वीपासूनच येत आहेत. 12 ज्योतिर्लिंग म्हणतात. गुप्तलिंग महादेव म्हणतात. हा, गुप्तलिंग महादेव म्हणतात. 12 ज्योतिर्लिंग आहेत. म्हणजे त्या लोक त्या मूर्त्यांची विटंबना होऊ होऊ नये नये म्हणून ती गुपित ठेवलेले आहेत. कळू नये म्हणून. ते आता पाणी कमी असल्यावर दर्शन होतं पाणी. मी आलोय पंढरपूर मधल्या सगळ्यात हिडन स्पॉटला, जिथं भेटतात सगळ्यात चविष्ट आणि रुचकर असे वडे. आपण जाऊन बघूयात आणि वडे पण टेस्ट करून सांगतो मी वडे कसे आहेत. जागा तर मला खूप आवडली. लोणी समोर आणतात. हा. बटाटा वडे इथं देतात. इथंच भेटते. आता मी इथं थांबलो होतो, कंटिन्यू गर्दी चालू होती, रश चालू होती, तुम्हाला बोलायला पण वेळ भेटला. सकाळी 8 ते 12 फुल गर्दी असते. फुल गर्दी. हा. 8 ते 12 पर्यंत. 12. हा. गुरुवार चतुर्थी एखादी सुट्टी असते. हा. लोणीनं वडाच खाते तिथे. पाव वगैरे खात नाहीत कोण. लोणी आणि वडा खात, पाव खात नाही. पाव खाल्लं इकडं वड्यासोबत पाव खातच नाही कोणच. खात नाही. आणि आता ह्याच्यामध्ये आपण मी बघितलं आपलं ह्याच्यामध्ये पहिल्यांदा कोण चालू केलंय? आमचे आजोबा. तुमच्या आजोबांनी का? आता कोण आहेत चालवणारे? मुलगा. तुम्हीच आहेत का? वडील आजोबा अच्छा. तिसरी पिढी. नाही, आता मी बघितलो एकतरी नाही खाल्लं तर तुपाची नाही तर उपाशी अशी पंढरपूरची लोक आहेत. तेच म्हणलं मी, कारण की एकतर स्पॉट एकदम हिडन आहे. येताना कळणार बी नाही की इकडे वड्याचं एक शॉप आहे वगैरे, वडे वगैरे भेटणार. पण इथली गर्दी बघून एवढं कळाली की इथली चव एक नंबर आहे. तुम्हाला घरगुती मसाले हे वगैरे सगळं आमचं घरगुती. कामगार वगैरे कोण नाही. सगळे म्हणजे घरगुती. सगळे काम करणारे घरचेच लोक आहेत. घरचेच लोक आहेत. बाहेरचं वगैरे कोण नाही. अच्छा अच्छा. आमची 4थी पिढी आता. तुमची 4थी पिढी आहे. कंटिन्यू वडा असतो. 8 ते 12 किती फक्त मागा. तुम्ही वडेच विकता का? फक्त वडे. कधी 12 महिने तुम्ही 8 ते 12 कधी यावेळेस येऊ शकता. अशी गल्ली आपण कधी बघितली नव्हती, कारण की तू इथं बघू ना, इथं पूर्ण दगडांचं बांधकाम आहे. पूर्ण गल्ली बाहेरून बघितली तर आपल्याला गल्ली दिसत पण नाही, पण इथं पूर्ण सगळं दगडाचं बांधकाम आत आल्यावर बघायला भेटते. तुला काय वाटतं गल्लीबद्दल बघून? तर गल्लीमध्ये आल्यानंतर एकदम असं शांत वातावरण दिसतं. शांत वातावरण आहे, ते पण बरोबरच आहे. आणि एकदम असं विंटेज लुक येते. विंटेज लोक येते, बरोबर. आता पूर्ण गल्लीमध्ये बघा, इथून बघितलं ना, तू बाहेरून इमॅजिन बी करणार नाही गल्ली कशी आहे. आणि आत आल्यानंतर तुला गल्ली छोटी आहे, ह्याच्यामधले वाडे भरपूर मोठे आहेत. आणि तुला अजून एक गोष्ट सांगता, ह्या आपण जे आता वडा खाल्ला, ह्या छोट्या गल्लीमध्ये त्याची बनवलेली आहे, त्याची चव ह्या गल्लीमध्ये लपून राहिला, एवढाच विषय आहे. आज आम्ही ज्या ठिकाणी स्टे केलेला आहे ती जागा आहे गजानन महाराज संस्थानचं पंढरपूर मधलं भक्त निवास.
ही जागा खरंच खूप सुंदर आहे. इथं खूप शांतता आहे आणि सोबतच इथं खूप स्वच्छता आहे. इथं आल्यानंतर तुम्ही सगळं वातावरण जर बघितलं तर इथलं पूर्ण वातावरण तुम्हाला शेगाव मंदिराची आठवण करून देतं आणि शेगावसारखं इथलं वातावरण आहे. ह्या जागेवरती आता आपण बसलोय, एक वेगळीच वाईब वाटते. असे ह्या जागेमध्ये एक थंडावा वाटतोय. जरा वैशिष्ट्य काय नाही, वाटतंय? मला पण जाणवलं ते. एक इथं वेगळीच शांतता आहे, हो. थंड पण आहे. आता बाहेर एवढं ऊन आहे, तू बघ, बरोबर तेच. पण बाहेर एवढं ऊन असून सुद्धा आपण इथं बसलोय, आपल्याला एवढं थंड वाटतंय. वाटतंय. त्या उन्हाचा काहीच त्रास आपल्याला इथं होत नाही. बरोबर. आणि अजून एक गोष्ट तुला सांगतो, हे जे मठ आहे हे गोपाळ कृष्ण नावाचं मठ आहे. इथं स्पेशली सांगायचं म्हणलं तर इथं जनाई ज्या माता होत्या हो. त्यांनी जेव्हा दळण दळलं होतं, दळायच्या, त्या जातं दळताना त्यांना स्वतः कृष्णानी त्यांना ते जातं दळण्यासाठी मदत केली होती, असं इथल्या लोकांचं म्हणणं आहे. आता इथं बघ ना, तू इथं महादेवाचं मंदिर आहे, हा, जसं इथे तिकडं जनाई माताचं मंदिर आहे. हो. त्यांचं मंदिर असं अंडरग्राऊंड खाली बनवलेलं आहे. बघूयात आपण ते. आपण बघूया आता ते मंदिर. आता मी आलोय पंढरपूरच्या तुळशी वृंदनामध्ये. आता ह्या तुळशी वृंदनाच्या उद्यानाला नाव दिलंय अजित पवार उद्यान म्हणून. इथं तुम्ही बघू शकता सगळ्या प्रकारच्या तुळशी इथं लावल्या गेलेल्या आहेत आणि सोबतच इथं वेगवेगळ्या आठवणी किंवा वेगवेगळ्या गोष्टींची पेंटिंग इथं केली गेलेली आहे. तुम्ही सगळी गोष्टी बघू शकता. आता हे इथं बनवलेलं पूर्ण गार्डन आहे, हे सगळं बनवलंय, पण हे बनवण्याच्या मागचा काय उद्देश होता नेमका? ती जी ओंडगी टावाळकी पोर जी यायची अच्छा. ती वन विभागाने सुधारित करून पद्मावती तलाव आणि वेगवेगळ्या तुलसी हा. 48 प्रकारच्या तुलसी तिथे आता एवढ्या पूर्ण जागेमध्ये 48 प्रकारच्या तुळशी लावल्यात. तुळशी लावल्या त्याला अच्छा. तुळशी वृंदावन म्हणतात. अच्छा अच्छा अच्छा. हा आणि ही वन विभागाच्या हातात का दिलंय? हा. कारण की ह्याच्यात कोणी दुसरा शासकीय व्यक्ती कुठल्या कर्मचाऱ्याने पण कोणी इंटरफेअर करून इंटरफेअर करू नये. हा 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 हा. आणि हे इथली जागा टेंडर पेंटर ह्याचा काही विषय येत नाही. इथं फक्त वन विभागाचाच हक्क येतो. म्हणजे इथली जागा सद्मार्गाला लागावं आणि त्याचं हा. एक हाती सूत्र असावं म्हणून त्यांनी ती वनविभागाकडे दिली आहे पूर्ण. आता हे पूर्ण तलाव जी मागचं आहे ह्याचं पद्मावती तलाव म्हणतात त्याला. आणि हे तलाव बनवलं गेलंय का हे असं ऍटिट्यूड बनवलं आहे? नाही बनवले हे म्हणजे थोडंफार होतं हा. त्याचं रिकन्स्ट्रक्शन करून मॅप काढून ह्याला कसं विस्तारित स्वरूप हा, दिलं याला, मोठं विस्तारित छोटं. स्वरूप दिलंय. हा. कसं सुंदर म्हणजे रिटायर झालेली माणसं आजूबाजूची माणसं फिरायला वगैरे फिरायला वगैरे अच्छा. रस्त्यावर फिरण्यापेक्षा ते त्याच्यासाठी एक सेपरेट जागा बनवून separate दिली आहे. जागा बनवून हा. दिलेली हा, हा. की बाबा फिरावं इथं. हम्म. आता हे 48 पर्सन हे सगळे इथे येतात. अच्छा अच्छा अच्छा. हा. आता इथं 48 प्रकारच्या ज्या तुळशी लावल्यात त्या प्रत्येक तुळशीचं काहीतरी आयुर्वेदिक काहीतरी महत्व असणार आहे. हा ते वन विभाग स्वतः जोपासतं त्यांचं अच्छा. प्रत्येक गोष्टी एक ना एक पाला ना काय ना काय अच्छा अच्छा सगळीकडे ते कॅमेरे बिमेरे सगळीकडे लावलेले. अच्छा. म्हणजे सगळ्या गोष्टीवर लक्ष आहे सगळ्यांचं. सगळं लक्ष आहे. तुम्ही जरी तिथे गेला तरी ते लगेच बोलणार. असं हा, नाही हात की लावू नका कोणी वगैरे. तुळशी उचलून नेली काय केली त्यातला काय विषय हा, नाही. हा, हा. तुम्हाला आता असं वाटत की आपण पंढरपूर लावलंय म्हणजे फक्त आपण दर्शनच केले. दर्शन नाही तर पंढरपूरमध्ये कुठं चांगलं खायला भेटतंय ते पण मी तुम्हाला दाखवणार. चला तर मग. डिश आली पण मी ही अशी डिश कधी आधी बघितली नाही. नेमकं ही डिश काय आहे मला सांग बरं जरा. ही पंढरपूर मधील आदमिले यांची जम्बो कचोरी आहे. जम्बो तर बघून कळायला ती जम्बो आहेच. भेळ आहे तिथली ही एक आयटम आहे स्पेशल आयटम. भेळ मधला एक आयटम आहे कचोरीचा. भेळ सेंटर मधला स्पेशल आयटम आयटम आहे. आहे. पण आता ह्याच्यामध्ये काय काय गेले कारण की आता कचोरी भरल्यासारखी दिसायला मला. म्हणजे काय काय डाळिंब गेलंय? त्याच्यात डाळिंब आहे डाळिंब आहे. हा शेव आहे चटणी आहेत हा चिवडा हा. पुन्हा अजून अजूनमध्ये मसाला वगैरे. मसाला वगैरे सगळं आहे. दही वडा दही वडा, कांदा, टोमॅटो
3-4 प्रकारच्या चटण्या आहेत. अच्छा 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 अच्छा. मग आता मी काय करतो, टेस्ट करतो. मग मला कशी वाटते मी सांगतो ना जरा. सगळ्यात मोठी बाईट आहे मी आजची कसं खाऊ आता. आंबट, गोड, तिखट सगळ्यात चवी आपलं कचोरीमध्ये लागणार आहेत. ह्याच्यामध्ये जी वडा घातलाय, स्टफिंग जी झाली आहे ती एकदम खायला मस्त लागेल. दहीवडा म्हणतात त्याला. दहीवडा. हा, आता इथं माझ्यासोबत जेवढ्या त्या सगळ्यांना डिश आवडली आहे, कारण की ही डिश मी ह्याच्या आधी कधी टेस्ट केली नव्हती. ह्याचं बनवायची पद्धत, टेक्स्चर, ह्याची पूर्ण बनावट पण पूर्ण वेगळी आहे. चव तर वेगळीच आहेच, पण खरंच एक नंबर चव आहे याची. आम्ही आता जम्बो कचोरी घेतली. इथं कायम आम्ही येतो. करकमवरून आलेला आहे. टेस्टही चांगली असल्यामुळं आम्ही कायम इथं येतो. आता ह्यांनी मला एक रिकमेंडेशन दिलं होतं की त्यांच्याकडे रगडा मिसळ आहे. आपण मिसळ खाल्ली आहे, पण त्यांच्याकडे स्पेशल गोष्ट आहे की यांच्याकडे रगडा मिसळ आहे. रगडा मिसळ कशी मी टेस्ट करून सांगतोच, पण त्याआधी मला यांना विचारायची की ही पूर्ण डिश जी बनवली आहे, या डिश मध्ये काय काय केलं सांगावे. रगडा भाजी टाकली. हा, नंतर छोला आहे, हा, फरसाण आहे, हा, लिंबू आहे, हा, मटकी आहे, हा. शेव आहे, गरम कोथिंबीर आहे. हा. आणि तर्री पण आहे सोबत. मग मी काय करतो, आधी टेस्ट करतो. टेस्ट करून मी सांगतो की याची चव मला कशी लागते. त्यासोबत तर्री पण आहे. छान आहे, सुंदर आहे. ही वेगळी कन्सेप्ट आहे. आपल्याला मिसळ खाऊन सवय आहे, ही रगडा मिसळ आहे. याची चव आपल्या मिसळपेक्षा वेगळी आहे, एवढं लक्षात ठेवा. जशी शशांकने बनायची चव सांगितली, मी पण जरा बघतो. खरंच खूप वेगळी आहे. मी बऱ्याच ठिकाणी खाऊन बघितलेले दुसऱ्या गोष्टी, पण हे एक एकदम वेगळा नवीन कन्सेप्ट आहे. आमच्या नाशिकमध्येही ही असा कन्सेप्ट नाहीये. खरंच खूप छान आहे आणि मस्त. तुमच्या नाशिकमध्ये मिसळ पेटीच्यापेक्षा वेगळी आहे. नाही, त्यापेक्षा खूपच वेगळी आहे. आम्ही आलोय पंढरपूर मधल्या गोविंदपुरामध्ये असलेल्या आदमिले फूड्स मध्ये. आपण त्यांच्याशी बोलूया. त्यांचा बिझनेस कधीपासून आहे. नमस्ते. माझा बिझनेस हा 1935 पासून आहे. माझ्या आजोबांनी हे चालू केलं, त्यापुढे माझ्या वडिलांनी हे शॉप टाकलं. आम्ही आधीपासूनच ह्या बिझनेसमध्ये आहे. जवळजवळ 80 वर्ष झाली आम्ही हा बिझनेस करतोय. आमच्याकडे जम्बो कचोरी, दहीपुरी, शेवपुरी आणि रगडा मिसळ हे खूप फेमस आहे. ते आम्ही ह्या 2020 पासून चालू केलेलं आहे. अच्छा, नवीन आयटम नवीन आयटम ऍड केलेले आहेत. आधी आपण भेळ कचोरी, पाणीपुरी फक्त विकत होतो. आता त्यामध्ये जम्बो कचोरी, शेवपुरी, दहीपुरी आणि रगडा मिसळ हे युनिक आयटम आपण चालू केलेले आहेत. अच्छा अच्छा. हा, तर तुम्हाला टेस्ट कशी वाटली त्याची? मला टेस्ट तर आवडली. मला कचोरीची पण टेस्ट आवडली. आणि तुमची जी कन्सेप्ट होती वेगळी, रगडा मिसळची कन्सेप्ट मी कुठे ऐकली नव्हती. ती रगडा मिसळ पण मला आवडली, छान वाटली खायला. पण अजून आणखीन काही गोष्टी असतील, तुम्ही अजून अशी इन्व्हेन्शन करत असाल तर येणाऱ्या भविष्यामध्ये आणखीन आम्हाला आलं तर आम्हाला एक्सप्लोर करायला मजा येईल तुमच्या वेगवेगळ्या इन्व्हेन्शनला. नाही, नवीन आयटम आपण चालूच करणार आहे. एक 8 ते 10 महिन्यामध्ये आपण त्याचं नवीन काहीतरी युनिक असं लॉन्चच करणार आहे. तुम्ही एकदा नक्की भेट द्या त्यावेळेस. आम्ही आवर्जून तुम्हाला भेट देऊ नवीन काही लॉन्च केलं तर. तर मी आता आलोय इस्कॉन टेम्पल मध्ये. आता चंद्रभागेचं जे तिकडलं काठ आहे तुम्ही बघू शकता, ते काठाच्या एकदम अपोजिट साइडला इस्कॉन न बनवलेलं छानसं मंदिर आहे. सुंदर आहे, एक नंबर आहे. कारण की इथं आल्यानंतर ना यांनी बनवलेले पूर्ण घाट जो आहे, पूर्ण घाट एकदम सुंदर आणि चांगल्या पद्धतीने बनवलेला आहे. आणि सोबतच तुम्हाला सांगतो, इथं घाटावर इथे आपण येतो, घाटावरती आल्यानंतर समोरून जेव्हा आपण बघतो, आपल्याला समोर पुंडलिक महाराजांची जी मंदिर आहे, ते पुंडलिक महाराजांचं मंदिर आपल्याला इथं बघायला भेटतं. आता संध्याकाळची वेळ झाल्यामुळे दिसणार नाही ते प्रॉपर, पण पुंडलिक महाराजांचं मंदिर बघायला भेटतं. इथं आल्यानंतर ह्या जागेला आवर्जून एकदा तुम्ही व्हिजिट करा. इथलं सुद्धा वातावरण खूप शांत, सुंदर आणि मनाला प्रसन्न करणार आहे.
आपण पंढरपूरला आलो आणि पंढरपूरला येऊन आपण स्वीटच टेस्ट केलं नाही म्हणल्यावर काय, तर मी पंढरपूरचा सगळ्यात फेमस स्वीट बघायला आलो आहे आता. अति गोड नाही, जेवढं पाहिजे तेवढं बरोबर परफेक्ट गोड आहे, म्हणजे जास्त तुमचं तोंड भरून होणार नाही. खाल्ल्यानंतर तुम्ही एक नाही एकावर एक पेढे खाजाल एवढी चांगली चव आहे पेढ्यांची. ते हा कंदी पेढा आहे. तुम्ही जरी इथं आलात आणि तुम्हाला खायचं असेल तर तुम्ही कंदी पेढा म्हणूनच मागा, ते तुम्हाला बरोबर तोच पेढा देतील जो कंदी पेढा आहे. माझं पूर्ण पंढरपूर दर्शन पूर्ण झालं. सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत आम्ही पूर्ण पंढरपूरचं दर्शन केलेलं आहे. दर्शन झालं, आतमध्ये जाऊन चरण पादुकांना स्पर्श करून आमचं दर्शन झालेलं आहे. आमची राहण्याची सोय पण चांगली होती. आता संध्याकाळ झाली आहे, उद्या सकाळी आम्ही इथून निघणार आहोत आणि थेट जाणार आहोत गावाकडे. तू मला सांग, तुला आजचं दर्शन कसं वाटलं? खूपच छान झालं. आपल्या विठ्ठल रखुमाईचं एकदम मस्त दर्शन झालेले आहे. आपण स्वतः गेलो, आपण दर्शन वगैरे घेऊन आलेलो. आपल्या दादांमुळे आपल्याला दर्शन पण खूप लवकर झालं. दिवस पण आपला खूप छान पद्धतीने पार पडला. दर्शन पण खूप मस्त झालं. घाई वगैरे काही झाली नाही, एकदम मस्त. पण सगळ्यात मोठे आभार दादांचे, कारण की त्यांनी आम्हाला दर्शनासाठी आज खूप मदत केली. त्यांच्यामुळे आमचं आज दर्शन चांगलं झालं. तर चला तर भेटूयात पुन्हा एकदा नव्या व्हिडिओ सोबत, नव्या माहितीसोबत, नव्या जागेला एक्सप्लोर करत पुन्हा एकदा.